बामणीत भरधाव कारचा थरार, दुचाकीला उडवून थेट शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला धडक. जिंतूर परभणी. जिंतूर तालुक्यातील बामणी येथे शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने भीषण अपघात केल्याची घटना घडली. गटविस्तार अधिकारी स्वतः कार चालवत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी घटना कशी घडली? गट विस्तार अधिकारी आर.एस. इडोळे हे आपल्यासोबत एका ग्रामसेवकासह चारचाकी वाहनाने क्रमांक तपासणे बाकी कोल्पा येथे जात होते. बामणी बसस्थानकाजवळ कार आल्यावर अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव असलेल्या या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर समोरून येत असलेल्या राहुल डाखुरे यांच्या दुचाकीवर कार आदळणार इतक्यात राहुल यांनी वेळीच प्रसंगावधान राखून दुचाकी बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. शेवटी ही अनियंत्रित कार थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर जाऊन जोरात आदळली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन कारमधील गट विस्तार अधिकारी आर.एस. इडोळे यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण. आर्थिक तडजोडीची चर्चा. या अपघातानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी विस्तार अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र याबाबत पोलीस अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे या प्रकरणात मोठी आर्थिक तडजोड झाल्याची जोरदार चर्चा बामणी परिसरात सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. परंतु केवळ किरकोळ अपघाताचा गुन्हा दाखल केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आता वैद्यकीय अहवालाकडे लक्ष. गट विस्तार अधिकारी नेमक्या कोणत्या स्थितीत वाहन चालवत होते आणि अपघाताचे नेमके कारण काय याचा उलगडा वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच होणार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बातमी संकलन रफिक तांबोळी. संपादक जिंतूर न्यूज आरटीजे. अशाच ताज्या आणि खळबळजनक घडामोडींसाठी जिंतूर न्यूज आरटीजे चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.